प्रेक्षक हो, भारत शक्ती मराठीच्या रणनीती या साप्ताहिक कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. मागच्या आठवड्यामध्ये बालाकोट एअर स्ट्राईकला 5 वर्ष पूर्ण झाली. मुळात हा स्ट्राईक का करावा लागला किंवा यानंतरच्या काळामध्ये यातून आपण आणि इतर देशांनी काय धडा घेतला याबद्दल आजच्या भागात आपण मार्गदर्शन करून घेणार आहोत. आणि यासाठी भारत शक्ती मराठीचे मुख्य संपादक नितीन गोखले आपल्यामध्ये उपस्थित आहेत. नितीन सर, आजच्याही भागात तुमचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. धन्यवाद आराधना. सर, मागच्या आठवड्यामध्ये आपण 5 वर्ष साजरी केली या एअर स्ट्राईकची, पण मुळामध्ये अशा पद्धतीने स्ट्राईक करावा ही कल्पना आधी का आली? म्हणजे त्याच्यामध्ये फक्त 14 तारखेला झालेला जो हल्ला होता त्याचा बदला घेणं एवढीच पार्श्वभूमी होती का त्याच्यामागे अजूनही काही कारणं होती? याबद्दल आधी आम्हाला मार्गदर्शन करा. पार्श्वभूमी अशी होती की पुलवामाला जो एक हल्ला झाला 14 फेब्रुवारीचा, जो तू आत्ताच त्याचा उल्लेख केलास, त्याच्यामध्ये 40 सीआरपीएफ जवान मारले गेले होते त्या सुसाईड बॉम्बिंग मध्ये. ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण असं म्हणजे सरकारला आता त्याच्या म्हणजे सूड तर घ्यायचाच होता, पण तो सूड अशा प्रकारे घ्यायचा होता की ज्याच्यामध्ये पाकिस्तानकडनं प्रत्युत्तर जे आहे ते युद्धाच्याकडे न सरकता, युद्धाच्याकडे न जाता एक लिमिटेड प्रत्युत्तर, लिमिटेड रिटॅलिएशन किंवा रिस्पॉन्स यावा. आणि तरी पाकिस्तानला आणि बाकीच्या देशांना आणि बाकीच्या अतिरेकी संघटनांना एक मेसेज जावा, असा एक उद्देश होता. तर आता हे कसं करणार? त्याच्या मागची पार्श्वभूमी अशी की 2016 मध्ये उरीमध्ये जेव्हा एक हल्ला झाला होता आणि त्याच्यामध्ये 18 आर्मीचे जवान मारले गेले होते, त्यावेळेस भारताने सर्जिकल स्ट्राईक केला होता. तर सर्जिकल स्ट्राईक मध्ये जमिनीवरनं म्हणजे LOC, लाईन ऑफ कंट्रोलला पार करून पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरमध्ये जाऊन तिथल्या ठिकाणांवरती अतिरेकी संघटनांचे जे एक अड्डे होते किंवा त्यांचे जे लपण्याची ठिकाणं होती त्याच्यावरती हल्ला करण्यात आला होता आणि 60 ते 70 अतिरेकी त्यावेळेस नेस्तनाबूत केलं होतं आणि त्यांना मारलं गेलं होतं भारतीय स्पेशल फोर्सेस कडनं. पण त्याच्यातनं पाकिस्तानने धडा घेतलेला होता आणि त्यामुळे यावेळेस जेव्हा पुलवामाचा जो हल्ला झाला त्याच्या आधीच जे सीमेला लागून असणारे जे अतिरेकी संघटनांचे आणि त्यांचे जे काही अड्डे होते किंवा त्यांचे जे काही पोस्ट होत्या पाकिस्तानच्या, ते रिकामा केले गेलेले होते. त्यामुळे आता जर भारतीय सैनिक तिकडे गेले असते जमिनीवरनं सीमा पार करून, तर त्यांना पहिली गोष्ट काही मिळालं नसतं आणि त्यांचं नुकसानच झालं असतं. त्यांच्यावरती प्रत्युत्तर झालं असतं, प्रतिहल्ला झाला असता. तर मग काय करावं? म्हणून मग हा विचार करण्यात आला की एअरफोर्सनी एक पर्याय त्याला दिला, भारतीय वायुसेनेने, की आमच्याकडे काही टार्गेट्स आहेत. आणि नुसतं भारतीय वायुसेनाच नाही, त्याच्यामध्ये RNAW म्हणजे रिसर्च अँड अनालिसिस विंग, जी आपली एक्सटर्नल अफेअर्स इंटेलिजन्स एजन्सी आहे, त्यांनी असे 7-8 कॅम्प अतिरेकी संघटनांचे जे पाकिस्तानच्या मुख्य भूमीवर, म्हणजे पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरच्या बाहेर पाकिस्तान मेनलँड मध्ये जे असे कॅम्प्स होते किंवा आहेत, त्यांना आयडेंटिफाय केलेलं होतं आणि त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवलेलं होतं. तर सगळ्यांनी मिळून जेव्हा ते एक विचार-विमर्श केला, तेव्हा हे लक्षात आलं की एक बालाकोट म्हणून जो एक कॅम्प आहे, जो खैबर पख्तूनख्वा त्यांचं जे एक राज्य आहे, आपल्याकडे राज्य म्हणतो आपण, तिकडे प्रॉव्हिन्स म्हणतात पाकिस्तानमध्ये. त्या प्रॉव्हिन्समध्ये या कॅम्पवरती जर हल्ला केला तर 2 गोष्टी त्याच्यात घडून येतील, की एकतर मेसेज जाईल पाकिस्तानला आणि तिथून प्रत्युत्तर पाकिस्तानला करणं शक्य होणार नाही. या 2 कारणांमुळे मुख्यतः ते केलं गेलं. हा स्ट्राईक वेगळा ठरला असं म्हटलं जातं किंवा आपणही कायम असा दावा केलेला आहे की आतापर्यंत आपण पाकिस्तानला जे काही प्रत्युत्तर दिलं होतं त्याच्यापेक्षा खूप वेगळ्या पद्धतीने हा हल्ला झालेला आहे. काय होतं याची वैशिष्ट्य हे आम्हाला समजावून सांगा. त्याच्यात अगदी मुख्य वैशिष्ट्य सांगायचं झालं तर 1971च्या युद्धानंतर पहिल्यांदी भारतीय वायुसेनेच्या विमानांनी LOC क्रॉस केलं, लाईन ऑफ कंट्रोल क्रॉस करून, आणि पाकिस्तानच्या मुख्य भूमीवरती असलेल्या एका टार्गेटला, त्या टार्गेटवरती हल्ला केला. हे जवळजवळ 48 वर्ष हे असं झालेलं नव्हतं.
आणि का झालेलं नव्हतं? कारण प्रत्येक वेळेस जगभराच्या मोठ्या राष्ट्रांनी आणि पाकिस्तानच्या जे सैन्य अधिकारी किंवा सैन्य जे नेते होते आणि आपल्याकडे सुद्धा जे काही निर्णय घेणारे जे पूर्ण संघटना होत्या किंवा पंतप्रधान होते, त्यांचे कॅबिनेट कलीग्स होते, NSA होते. या सगळ्यांच्या मनात एक गोष्ट अशी बिंबवली गेलेली होती, की जर विमानं, भारतीय वायुसेनेची विमानं जर क्रॉस केलं त्यांनी पाकिस्तानमध्ये किंवा पाकिस्तान ऑक्युपाईड जम्मू काश्मीरमध्ये, तर पाकिस्तान त्यांचं आण्विक जो एक पर्याय आहे त्यांच्याकडे आहे प्रत्युत्तर देण्याचा, त्याचा उपयोग करेल आणि हे एस्केलेट होईल. खूपच याचं हे वातावरण चिघळेल आणि भारत-पाकिस्तानचं युद्ध सुरू होईल. कारण ही एक रेड लाईन अशी एक ड्रॉ केली गेली होती सगळ्यांच्या मनामध्ये, सगळ्यांच्या डोक्यामध्ये, की ही क्रॉस केलं तर युद्ध सुरू होईल आणि मग त्याच्यात कोणालाच तो कंट्रोल करता येणार नाही, की ते कुठे संपेल. अशी एक धारणा सगळ्यांची झालेली होती गेले कित्येक वर्ष, म्हणजे जवळ-जवळ 4 दशकाच्या वर, जवळ-जवळ 5 दशकं. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल अ, यांनी बरोबर त्याचं चाचपणी केली आणि त्यांच्या पाकिस्तानच्या मनस्थितीचा पण त्यांनी एक आढावा घेतला आणि एअर फोर्सनी पण एक विश्वास दिला, की आम्ही हे करू शकतो आणि आपलं काही नुकसान होणार नाही. आपली विमानं जाऊन परत येतील पाकिस्तान रिएक्ट करण्याच्या आधी, पाकिस्तान एअर फोर्स. म्हणून हे केलं गेलं आणि म्हणून हे एक विशेष ऑपरेशन ठरवलं जातं किंवा त्याला डिस्क्राईब केलं जातं. कारण जरी आपण धरलं, अगदी सगळ्या लोकांनी जसं म्हटलेलं आहे, की टीका करणारे लोकं आहेत या ऑपरेशनवरती जे वेस्टर्न कंट्रीजमधनं किंवा पाकिस्तानमधनं, की तिथे एकही अतिरेकी मारला गेला नाही. तिथे फक्त एक कावळा आणि एका झाडाला नुकसान झालं. एक कावळा मारला गेला, एका झाडाला नुकसान झालं. असं एक वंदता सगळीकडे पसरवण्याचा पाकिस्तानने प्रयत्न केला. मी म्हणेन अगदी ते जरी खरं असलं, समजलं आपण धरलं, की ते खरं आहे. जे काही पाकिस्तानी म्हणतायत किंवा बाहेरचे पश्चिमी देशातले काही भारताचे जे टीकाकार आहेत ते जर म्हणतायत. याचा जरी आपण म्हणजे अगदी खरं आहे असं समजून घेतलं तरी सुद्धा सगळ्यात मोठी गोष्ट या हल्ल्यामध्ये एक त्याच्यात म्हणजे प्रूव्ह केली गेली, की भारताच्या निर्णय घेणाऱ्या नेतृत्वामध्ये हा माइंडसेटचा फरक आलेला आहे, की पाकिस्तान आण्विक म्हणजे न्यूक्लिअर ऑप्शन वापरेल भारताच्या विरुद्ध जर असं काही झालं तर हे प्रोव्होकेशन आहे. याच्या आपण त्यांना त्याच्यात प्रोव्होक करतोय पाकिस्तानला आणि मग तो तो पर्याय वापरतील. अशी जी एक भीती होती ती भीती चालली गेली. आणि भारताने हे दाखवून दिलं, की सर्जिकल स्ट्राईक जो सब कन्व्हेन्शनल ऑपरेशन म्हणतात त्याला, कन्व्हेन्शनल पेक्षाही खालचं. सब कन्व्हेन्शनल ऑपरेशन आणि न्यूक्लिअर स्ट्राईक किंवा आण्विक पर्यायाच्या मध्ये अजून काही ऑप्शन्स आहेत ज्याच्यामध्ये भारत याच्यावरती रिस्पॉन्स करू शकतो आणि पाकिस्तान त्याच्या बाबतीत काहीही करू शकत नाही, प्रत्युत्तर देऊ शकत नाही. जरी पाकिस्ताननी 27 तारखेला हे 26 फेब्रुवारीला झालं 2019 मध्ये. 27 ला जरी पाकिस्ताननी आपले विमानं भारतामध्ये भारतातल्या टार्गेट्सवरती पाठवण्याचा प्रयत्न केला. तरी सुद्धा म्हणजे जर भारताने त्याला प्रत्युत्तर दिलं असतं 27 तारखेला, तर कदाचित पाकिस्तानचे फ्रंटलाईन ब्रिगेड्स आणि पाकिस्तानच्या एअर फोर्सचं खात्मा झाला असता. असं एक अंदाज केला जातोय. त्यामुळे हा सगळ्यात मोठा याच्यातला नोट करण्याचा एक जो भाग आहे, वैशिष्ट्य जे या हल्ल्याचं आहे ते हे आहे. 5 वर्षांनंतर आज आपण मागे वळून बघतोय. तुम्हाला काय वाटतं भारताने यातनं किंवा पाकिस्तानने काय धडे घेतलेत असं वाटतंय? तर म्हणून पाकिस्तानच्या धड्यांकडे वळूया. पाकिस्तानला अजूनही असं वाटतंय, की भारताने दुसऱ्या दिवशी म्हणजे 27 तारखेला त्यांच्या हल्ल्याला प्रत्युत्तर याच्यासाठी दिलं नाही, की भारताच्या मनात अजूनही आण्विक पर्याय वापरण्याची पाकिस्तान वापरेल अशी एक जी भीती आहे ती अजूनही आहे आणि म्हणूनच ते पुढे एस्केलेट झालं नाही. पुढे ते वाढलं नाही, चिघळलं नाही हे प्रकरण. असं पाकिस्तानला वाटतं. हा धडा त्यांचा चुकीचा आहे. कारण जर असं चिघळलं असतं वातावरण आणि भारताने आपल्या स्टेटमेंटमध्ये पण हे 26 तारखेला अगदी स्पष्ट केलं होतं. तेव्हाचे फॉरेन सेक्रेटरी विजय गोखले होते. त्यांनी हे एक स्टेटमेंट आहे त्यांचं. त्याच्यात त्यांनी म्हटलं होतं, की भारताने नॉन मिलिटरी टार्गेट मेंट टू डेटर अँड प्रिव्हेंट टेररिस्ट अटॅक असं म्हणून त्यांनी म्हटलं होतं. म्हणजे अतिरेकी संघटनांना टार्गेट करून पाकिस्तानच्या मिलिटरीला टार्गेट न करता आणि सामान्य लोकांना त्याच्या कुठलीही हानी होऊ नये याची काळजी घेऊन भारताने हा हल्ला केला होता.
तर भारताचं हे क्लिअर होतं की त्यांना जर पाकिस्तानी मिलिटरी इन्स्टॉलेशनवरती हल्ला करायचा असता तर तो कधी कुठेही करू शकले असते. ते जर इथपर्यंत जाऊ शकले त्या बालाकोटच्या कॅम्पपर्यंत, तर ते कुठल्याही मिलिटरी इन्स्टॉलेशन वर पण हल्ला झाला आरामशीर होऊ शकला असता आणि त्याला इमिजिएट रिस्पॉन्स पाकिस्तानचा आला नसता हे भारतीय वायुसेनेला नक्की माहिती होतं. तर भारताने म्हणजे पाकिस्तानने कितीही असं म्हटलं तरी हा चुकीचा धडा पाकिस्तानने घेतलाय. भारताने हा धडा घेतला की जेव्हा कंट्रोल्ड एस्केलेशन ज्याला म्हणतात, की एक धडा शिकवायचा असेल, एक मेसेज पाठवायचा असेल पाकिस्तानला किंवा अतिरेकी संघटनांना, तर हा ऑप्शन अवेलेबल आहे आणि हा पहिल्यांदा त्याचा उपयोग केला गेला. कारण त्याच्या आधीच्या काही घटनांमध्ये याचा उपयोग केला गेला नव्हता आणि हे आपल्याला त्याचं ठळकपणे दिसून येतं. याच्यातले या 2 विरोधाभास जो म्हणता येईल त्या म्हणजे या निर्णयामध्ये आणि त्याच्या आधीच्या घटनांमध्ये निर्णय न घेण्याच्या प्रकारामध्ये. सर, याच्याच बरोबरीने अजून एक महत्वाचा धडा पाश्चिमात्य देशांनाही मिळालाय असं म्हटलं जातं. तो काय आहे? पाश्चिमात्य देशांचा एक सातत्याने भीती 1998 पासून आहे आणि प्रत्येक लेख, प्रत्येक आलेख, प्रत्येक विश्लेषण पाश्चिमात्य देशांमधनं सुरू होतं. टू न्यूक्लिअर आर्म्ड नेबर्स इन साउथ एशिया. म्हणजे ज्यांच्याकडे आण्विक शक्ती आहे, आण्विक शस्त्रास्त्र आहेत, आण्विक मिसाईल्स आहेत. या देशांच्या मध्ये कुठलंही टेन्शन झालं तर जगाला त्याचं ते भोगायला लागेल त्याचे परिणाम. आणि त्यामुळे नेहमी आपल्याला त्याच्यामध्ये भाग घेतला पाहिजे. त्यांना प्रिव्हेंट केलं पाहिजे. पीस हॅज टू बी रिस्टोर्ड असं त्यांचं जे म्हणणं आहे प्रत्येक वेळेस. त्याला पण आता तडा गेला. कारण भारताने दाखवून दिलं, की न्यूक्लिअर ऑप्शन हे अगदी सुरुवातीलाच कुठल्याही टेन्शनच्या त्या शिडीवर जेव्हा टेन्शन सुरू होतं त्या शिडीवरती ते सगळ्यात शेवटची पायरी असते. ती लगेच चढण्याची तयारी ना भारताची आहे ना पाकिस्तानची आहे. भारताची अजिबातच नाहीये. पाकिस्तानची पण तयारी नाहीये. हे त्यांच्या आता यात लक्षात आलं त्यांना हा धडा मिळालेला आहे. आणि पाकिस्तानला अजून एक धडा भारताकडनं म्हणजे भारताला एक तो धडा मी सांगितलाच, की भारताने आता ठरवलं, की समजा उद्या काही परत एखादा अतिरेकी हल्ला झाला, तर आपल्याकडे हे ऑप्शन आहे. आणि पाकिस्तानला हे लक्षात आलंय, की 2001च्या पार्लमेंट हल्ल्यानंतर सुद्धा अटल बिहारी वाजपेयींच्या सरकारनी हा ऑप्शन वापरला नव्हता. आणि 2008 मध्ये मुंबईमध्ये इतके लोकं मारले गेल्यानंतर सुद्धा एअर फोर्सनी हा ऑप्शन देण्यानंतर सुद्धा पंतप्रधान मनमोहन सिंग आणि त्यांच्या कॅबिनेटनी हा प्रस्ताव नाकारला होता, की जेव्हा एअर फोर्सनी म्हटलं होतं, की आम्ही भावलपूर म्हणजे लष्कर-ए-तोयबाच्या हेडक्वार्टरवरती लाहोरजवळ असा पिन पॉइंटेड हल्ला करू. या हल्ल्याला त्यांनी नाकारलं होतं. तर ते सगळं जे असे निर्णय होते ते आता सगळे मागे राहिले आणि ते आता एक ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात डिस्टंट मेमरी झालेलं आहे. त्यामुळे आता पाकिस्तान सुद्धा आपलं जेव्हा अतिरेकी संघटनांना ॲक्टिव्ह करतं एल-ओ-सी वरती किंवा भारताच्या मुख्य भूभागावरती, तेव्हा त्यांना पण त्यांच्या मनात सुद्धा ही भीती येते. डोक्यात कुठेतरी मागे त्यांच्या असतं, की हे जास्ती वाढवणं हा प्रकार ठीक नाहीये. कारण वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स भारताजवळ आता आहेत आणि म्हणून हे हल्ला होत नाहीत आणि म्हणून बघितलं गेलं तर 2014 नंतर जो सिव्हिलियन्सवरती अटॅक व्हायचा किंवा आपल्या शहरांमधनं जे बॉम्ब ब्लास्ट व्हायचे, अ, बाजारांमधनं मुंबई, पुणे, दिल्ली, अ, हैदराबाद, बंगलोर जे म्हणाल त्या शहरांवरती सुरत, वाराणसी सगळीकडे असे हल्ले झालेले आहेत. दिल्लीमध्ये 2दा झालेत. मुंबईच्या लोकल्सवरती हल्ले झालेले आहेत. हे हल्ले 2 गोष्टींमुळे कमी झाले. एक पाकिस्तानच्या मनामधली भीती, पाकिस्तानी लष्कराच्या मनामधली भीती आणि दुसरं आपलं इंटेलिजन्स ॲपॅरेटस जे आहे, इंटेलिजन्स मेकॅनिझम किंवा कम्युनिटी जी आहे, त्यांच्यातला ताळमेळ खूप वाढलेला आहे या सरकारच्या कारकिर्दीत आणि त्याचा परिणाम आपल्याला आता दिसून येत आहेत. तर हे काही धडे त्याच्यामध्ये आहेत आपल्याला. सर, जसं तुम्ही आता म्हणालात, की आण्विक ऊर्जा वापरणं किंवा आण्विक शस्त्रास्त्र वापरणं हा सगळ्यात शेवटचा पर्याय आहे. हे जरी अगदी खरं असलं, तरी सुद्धा त्याच्या अगोदर असणारे पर्याय आणि त्याची नुसती चाचपणीच करणं नाही, तर ते पर्याय आपण कशा पद्धतीने वापरतो आणि त्या पर्यायांचा योग्य तो वापर करून शत्रू देशावरती धडक बसवणं किंवा त्यांच्या मनामध्ये कायमस्वरूपी एक भीती निर्माण करणं,
हे आजच्या काळामध्ये भारताचं एक चित्र जगासमोर आलेलं आहे आणि जसं आपण कायम म्हणतो की हे नवीन भारताचं चित्र आहे की जो आतमध्ये घुसून सुद्धा मारू शकतो. अनेक चित्रपटांमधनं सुद्धा हा डायलॉग फेमस झालेला आहे. मात्र आपल्याकडे होणाऱ्या निवडणुका आणि पाकिस्तानात झालेल्या निवडणुका या पार्श्वभूमीवरती ही घटना तुम्ही कशा पद्धतीने अभ्यासा किंवा तुम्हाला अभ्यासक म्हणून या घटनेकडे कशा पद्धतीने बघावंसं वाटतं? बऱ्याच लोकांनी तेव्हा म्हटलं 2019 मध्ये की पंतप्रधान मोदी आणि भारतीय जनता पार्टीला पुलवामा हल्ल्याचा, ज्याच्यामध्ये आपले 40 जवान मारले गेले, त्याचा राजनैतिक फायदा झाला, राजकीय फायदा झाला. त्यांना भरपूर सीट्स मिळाल्या. अजून लोकांनी त्यांना मतं दिली आणि सीट्स दिल्या. पण हे इलेक्शन बरोबर जोडणं ठीक नाहीये. कारण मुख्य काय झालंय की भारताचे म्हणजे पंतप्रधानांच्या व्यक्तिमत्वामुळे म्हणा किंवा वाढलेल्या कॉन्फिडन्समुळे म्हणा, भारताचे 2-3 निर्णय जे सामरिक निर्णय ज्याला म्हटले जातात, ते फक्त पाकिस्तानच्या विरुद्धच नाही, तर चीनच्या विरुद्ध लडाखमध्ये गलवान झाल्यानंतर किंवा जेव्हा घुसपेट करण्याचा प्रयत्न केला चीनच्या सैनिकांनी मे 2020 मध्ये, तेव्हा सुद्धा किंवा त्याच्या आधी डोकलाममध्ये 2017 मध्ये किंवा चुमूरमध्ये 2014 मध्ये, हे सगळे लडाखचे, डोकलाम फक्त सिक्कीमला लागून जे ट्राय जंक्शन आहे तिथे ही घटना झाली होती चीनच्या विरुद्ध. त्याच्यामध्ये भारताने दाखवून दिलं की भारताचा पवित्रा बदललेला आहे. पूर्वी चीन बरोबर डील करताना आपलं पहिलं रिएक्शन अशी असायची की जर अशी घुसपेट झाली तर आपण नेहमी म्हणायचो की चला आपण आता आपलं डिप्लोमॅटिकली आपण याला डील करूया, वाटाघाटी सुरू करू चीन बरोबर आणि त्यांना सांगू तुम्ही मागे घ्या, तुम्ही असं हे व्हायोलेट केलंय, हा जो करार आहे त्याचा तुम्ही भंग केलेला आहे, करारांच्या टर्म्सचा वगैरे असं म्हटलं जायचं. मोदी सरकारने एक गोष्ट केली की त्यांनी पहिला रिस्पॉन्स हा मिलिटरी रिस्पॉन्स दिला अशा घटनांना. तर ते चुमूर असू दे सप्टेंबर 2014 मध्ये, डोकलम असू दे जून ते ऑगस्ट 2017 मध्ये, किंवा आता जे लडाखमध्ये चालू आहे, जे चीननी 60-70 हजार सैनिक तिथे आणले. आपण लगेच तिथे 60-70 सैनिक उभे केले आणि मिरर डिप्लॉयमेंट ज्याला म्हणतात ते करून त्यांना तिथे थोपवून धरलं. तर हा जो माइंडसेट चेंज आहे, हा या सरकारने आणल्यामुळे आता आपले जे 2 मुख्य शत्रू आहेत त्यांच्या मनात आता ही शंका सारखी येते, की आपण किती दूर जायचं, किती प्रेशर घालायचं भारतावरती. कारण त्यांची रिएक्शन काय होईल आता आपल्याला सांगता येत नाही. पूर्वीचे रिएक्शन्स ह्या प्रेडिक्टेबल होते. तुम्ही अंदाज करू शकत होता, की भारत असं रिएक्ट करेल. पण आता हे रिएक्ट कसे करतील हे त्यांना सांगता येत नाही. हा एक मुख्य बदल झालेला आहे. माइंडसेटचा बदल आहे. तर एकच लाईन एन-एस-ए अजित डोवलनी मला सांगितली होती, मी जेव्हा 2019 मध्ये पुस्तक लिहिलं होतं त्यावेळेस, की "वी आर रिझोल्यूट ऑन द बॉर्डर अँड रिझनेबल इन डिप्लोमसी." म्हणजे आधी आम्ही आपल्या शत्रूला थोपवून धरू आणि त्याच्यानंतर वाटाघाटी नक्कीच करू. आम्ही वाटाघाटी त्याच्यात मना नाही करत आहे किंवा आम्ही नाही म्हणत नाहीये वाटाघाटींना. पण वाटाघाटी या आमच्या कमजोरीमुळे किंवा आमच्या वीकनेसमुळे आम्ही करत नाहीये. हे एक दाखवून देण्यात आलेलं आहे आणि हाच फार मोठा बदल आपल्या म्हणजे अप्रोचमध्ये पाकिस्तान आणि चीनच्या विरुद्ध झालेला आहे. सर, आजच्या कार्यक्रमाचा अगदी थोडक्यात एक आढावा घ्यायचा झाला तर आपल्याला असं म्हणता येईल की परराष्ट्रीय धोरण आपलं कायम बदलत चाललेलं आहे. त्याचे परिणाम आपल्याला बघायला मिळतात. पण या परराष्ट्रीय धोरणाला जिथे आवश्यक आहे, तिथे संरक्षण खात्याकडनं सुद्धा आता मदत मिळायला सुरुवात झालेली आहे आणि म्हणून नवीन भारताचं चित्र आज जगासमोर आलेलं आहे आणि ही सुद्धा एक आशादायक गोष्ट, दिलासादायक गोष्ट आपल्या सगळ्यांच्याच दृष्टीने आहे. असं थोडक्यात आपल्याला म्हणता येईल. या सगळ्या माहितीबद्दल सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने आणि माझ्या वतीने खूप खूप आभार सर. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. प्रेक्षक हो, आजच्या भागात मिळालेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. त्यासाठी काय करायचंय? भारतशक्ती मराठी या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे. भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.